चांदोबा महाभारत 56वा भाग भीमाचा पराक्रम। पांडवांविषयी धृतराष्ट्राने उच्चारलेल्या शब्दांवर संजय म्हणाला, राजा, पांडवांजवळ कोणतेही मंत्र किंवा माया नाही। ते युद्धात आपली शक्ती दाखवत आहेत। त्यांचा धर्मच त्यांना युद्धात विजय मिळवून देत आहे। तुझ्या पुत्रांनी केलेली दुष्कर्मे विषवृक्ष होऊन त्यांचा नाश करत आहेत। तुला किती जणांनी हिताच्या गोष्टी सांगितल्या नाहीत, तू मात्र ऐकलेस का? विदुर, भीष्म, द्रोण आणि मी सुद्धा पुष्कळ काही सांगितले, तुला ते किंचितही रुचले नाही। आता तू जसे मला विचारलेस तसेच शिबिरामध्ये रात्रीच्या वेळी दुर्योधनाने भीष्मांनाही विचारले होते, असे सांगून त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला। पितामह, तुम्ही, द्रोण, कृप आणि इतर महारथी माझ्यासाठी प्राणांची बाजी लावून युद्ध करत असूनही पांडवांसमोर टिकू शकत नाही आहात, याचे कारण काय आहे, असे दुर्योधनाने भीष्मांना विचारले। त्यावर भीष्म म्हणाले, वत्सा, मी तुला अनेक वेळा सांगितले आहे, पुन्हा सांगत आहे, पांडवांशी संधी कर। तू आणि तुझे धाकटे भाऊ सुखाने राहा। जोपर्यंत कृष्ण पांडवांचा पाठीराखा आहे तोपर्यंत त्यांना कोणीही मारू शकत नाही, असे सांगून त्यांनी त्याला विश्वोपाख्यान असे सांगितले। एकदा ब्रह्मदेव गंधमादन पर्वतावर बसले असताना देव आणि ऋषी येऊन त्यांच्या भोवती जमले। त्यावेळी आकाशात एक प्रकाशमान विमान त्यांना दिसले। ब्रह्माने ते पाहून हात जोडून ध्यान केले। ते पाहून देव आणि ऋषी उठून उभे राहिले आणि त्यांनी नमस्कार केले। ब्रह्माने त्या विमानाची स्तुती केली आणि म्हटले, देवाधिदेव, तुझा अंश यदुवंशात जन्म घेण्यासाठी पाठव। तुझी इच्छा मी जाणली आहे, मी तसेच करीन, असे उत्तर ऐकू आले। देव आणि ऋषी आश्चर्याने पाहत असतानाच ते विमान अंतर्धान पावले। तेव्हा देव आणि ऋषींनी ब्रह्माला विचारले, पितामह, तू कोणाची प्रार्थना केलीस आणि कशासाठी प्रार्थना केलीस? त्यावर ब्रह्मा म्हणाला, ते महाविष्णू आहेत। पूर्वी मरण पावलेले दैत्य, दानव आणि राक्षस पुन्हा पृथ्वीवर जन्मले आहेत। त्यांना मारण्यासाठी नरासोबत नारायणानेही मानव म्हणून जन्म घेतला पाहिजे। त्यांच्याबरोबर देवसुद्धा जन्म घेतील। त्यांना कोणीही जिंकू शकणार नाही। मूर्ख लोक ही गोष्ट जाणू शकणार नाहीत। भीष्मांनी ही कथा सांगून दुर्योधनाला म्हटले, तू निश्चितच एक क्रूर राक्षस असला पाहिजेस, म्हणूनच तू कृष्ण आणि अर्जुनाशी वैर पत्करले आहेस। त्यानंतर सर्वजण आपापल्या शिबिरांमध्ये जाऊन झोपी गेले। युद्धाचा 5वा दिवस उजाडला। दोन्ही सेनांनी व्यूह रचून युद्धाची सिद्धता केली। कौरवांचा मकरव्यूह होता आणि पांडवांचा गरुडव्यूह होता। त्या व्यूहाच्या अग्रभागी भीम, शिखंडी आणि धृष्टद्युम्न उभे राहिले। त्यांच्या पाठीमागे सात्यकी आणि अर्जुन होते। दुर्योधनाने द्रोणांना सांगितले, आज पांडव मृत्यू पावतील असे करा। हे शब्द ऐकताच द्रोणांनी सात्यकीला गाठले। सात्यकीच्या सहाय्याला भीम आणि द्रोणांच्या सहाय्याला भीष्म आणि शल्य येऊन युद्ध करू लागले। भीष्म आणि द्रोण करत असलेल्या दारुण युद्धाचा सामना करण्यासाठी अभिमन्यू, उपपांडव आणि शिखंडी आले। शिखंडीशी भीष्मांनी युद्ध केले नाही। द्रोणांनी शिखंडीवर भयंकर प्रहार केल्यावर शिखंडी टिकू न शकल्याने तिथून निघून गेला। तेव्हा पांडवांसोबत अर्जुन आला आणि तो भीष्मांना भिडला। दोघांनीही चिकाटीने युद्ध केले। त्याचवेळी दोन्ही बाजूंच्या वीरांनी उग्र रूप धारण करून युद्ध केले। त्या युद्धात सेनांची अपार हानी झाली। युद्धाच्या या 5व्या दिवशी प्रामुख्याने सांगण्यासारख्या घटना अशा होत्या। अश्वत्थामा आणि अर्जुन यांच्यात झालेल्या युद्धात अर्जुनाने अश्वत्थामाने धारण केलेले कवच आपल्या बाणांनी भेदले। त्याची पर्वा न करता अश्वत्थामा धैर्याने लढत राहिला, परंतु अर्जुन अश्वत्थामाला गुरुपुत्र मानून त्याला सोडून इतर शत्रूंना शोधत पुढे गेला। दुर्योधन आणि भीम यांच्यात आज महायुद्ध झाले। अभिमन्यूने लक्ष्मण कुमाराशी केलेल्या युद्धात कृपांनी लक्ष्मण कुमाराचे रक्षण केले आणि त्याला दुसरीकडे घेऊन गेले। त्या दिवशी सात्यकीला उग्ररूप धारण करून कौरव सेनेचा विनाश करताना पाहून दुर्योधनाने त्याच्यावर अनेक रथ पाठवले। सात्यकीने अस्त्रांनी त्या सर्व रथींना अत्यंत जर्जर केले आणि तो त्या सेनेचा नायक असलेल्या भूरिश्रवाकडे आला। भूरिश्रवा एक महान योद्धा होता। तो करत असलेल्या युद्धाला तोंड देऊ न शकल्याने सात्यकीच्या पाठीशी असलेले सर्व योद्धा विस्कळीत होऊन पडून गेले। तेव्हा सात्यकीचे पुत्र आले आणि त्यांनी भूरिश्रवाला घेरले, परंतु भूरिश्रवाच्या हातून त्यांना जबर मार बसला। त्यांना पडलेले पाहून सात्यकीने क्रोधाने भूरिश्रवाशी द्वंद्वयुद्ध सुरू केले। दोघांचेही रथ नष्ट झाले। ते तलवारी घेऊन जमिनीवर उभे राहिले। त्यावेळी भीमाने येऊन सात्यकीला आपल्या रथात घेतले, तसेच भूरिश्रवाला दुर्योधनाने आपल्या रथात नेले। सूर्यास्त होण्याच्या वेळेपर्यंत दोन्ही पक्षांच्या सेना थकून गेल्या आणि युद्ध चालू ठेवता न आल्याने आपापल्या शिबिरांमध्ये परत गेल्या। 6वा दिवस उजाडताच पुन्हा युद्ध सुरू झाले। पांडव सेनांनी मकर व्यूह आणि कौरव सेनांनी क्रौंच व्यूह रचला, परंतु हे व्यूह भंग पावण्यास फार वेळ लागला नाही। सुरुवातीलाच भीम आणि द्रोण यांची गाठ पडली। द्रोणांनी भीमाला बाणांनी तीव्रतेने विद्ध केले। भीमाने संतप्त होऊन द्रोणांच्या सारथ्याचा वध केला। द्रोण आपला रथ स्वतःच चालवत युद्ध करू लागले आणि त्यांनी पांडव सेनांची दाणादाण उडवली। यामध्ये भीष्म द्रोणांच्या मदतीला आले। त्याचप्रमाणे भीम आणि अर्जुनाने कौरव सेनेचा व्यूह छिन्नभिन्न केला। युद्धाचे रूपांतर एका घनघोर युद्धात झाले। भीमाने भीष्मांची पर्वा न करता धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारण्याच्या निश्चयाने कौरव सेनेमध्ये प्रवेश केला।
त्यांनी त्याला जिवंत पकडण्याच्या इच्छेने घेरले. भीमाने ते पाहिले आणि गदा घेऊन तो रथातून खाली उडी मारून आपल्या आजूबाजूला असलेल्या कौरव सेनेचा संहार करू लागला. द्रोणांशी युद्ध करत असलेल्या धृष्टद्युम्नाने दूरवर असलेला भीमाचा रथ पाहिला. तो द्रोणांना सोडून भीमाच्या रथाजवळ आला आणि रथ रिक्त असल्याचे पाहून त्याने सारथ्याला विचारले, भीमाचे काय झाले? त्यावर सारथी विशोक म्हणाला, राजा, मला 2 घटका इथेच थांबण्यास सांगून भीम कौरव सैन्यामध्ये प्रविष्ट झाला आहे. भीमावर काही संकट येईल अशी शंका येऊन धृष्टद्युम्न सुद्धा त्याच्याच मार्गाने निघाला. थोडे दूर गेल्यावर भीम वाटेत अडथळा ठरणारे हत्ती आणि सैनिक मारताना धृष्टद्युम्नाला दिसला. तेवढ्यातच कौरव योद्ध्यांनी भीमाला घेरले आणि त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. धृष्टद्युम्न तिथे पोहोचेपर्यंत संपूर्ण अंगातून रक्त वाहत असतानाही भीम मृत्यूच्या देवतेसारखा दिसत होता. धृष्टद्युम्नाने त्याला आपल्या रथावर घेतले, त्याच्या शरीरात रुतलेली अस्त्रे काढली आणि त्याला मिठी मारली. यादरम्यान धृतराष्ट्राचे पुत्र भीम आणि धृष्टद्युम्न या दोघांनाही एकाच घावात मारून टाकण्याच्या इच्छेने चालून आले. त्यांच्या बाणांच्या आघाताने धृष्टद्युम्न किंचितही विचलित झाला नाही आणि त्याने संमोहनास्त्राने त्या सर्वांना मूर्छित केले. तेवढ्यात द्रोणांनी येऊन प्रज्ञास्त्राचा प्रयोग केला आणि मूर्छित झालेल्या त्या सर्वांना शुद्धीवर आणले. इकडे धर्मराजाने भीम आणि धृष्टद्युम्नाचे काय झाले हे न समजल्याने अभिमन्यू इत्यादी 12 योद्ध्यांना पाठवले. त्यांना पाहताच भीम आणि धृष्टद्युम्न अधिक उत्साहाने युद्ध करू लागले. तेवढ्यात धृष्टद्युम्नाला दिसले की त्याचे पिता द्रुपद द्रोणांच्या आघाताला तोंड देऊ न शकल्याने पळून जात आहेत. त्याने द्रोणांशी लढा दिला, आपला रथ आणि सारथी गमावला आणि वेगाने तो अभिमन्यूच्या रथात चढला. द्रोण पांडव सेनामध्ये हाहाकार माजवत असताना भीम आणि धृष्टद्युम्न काहीही करू शकले नाहीत. द्रोणांच्या पराक्रमाची दोन्ही सेनांनी प्रशंसा केली. भीमाला पकडण्याचा विचार दुर्योधन इत्यादींना पुन्हा आला, परंतु धर्मराजाने पाठवलेल्या अभिमन्यू इत्यादींनी त्यांना पळवून लावले. मात्र दुर्योधन इत्यादी आपल्या टप्प्यात येऊनही जिवंत निसटून गेल्यामुळे भीम खिन्न झाला. युद्धभूमीच्या दक्षिण भागात अर्जुनाने उग्ररूप धारण करून अनंत शत्रू सेनांचा संहार केला. सूर्य पश्चिमेकडे कलत असताना दुर्योधनाच्या मनात भीमाला मारण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्याने भीमाचा सामना केला, भीमाकडून आपले छत्र आणि ध्वज मोडून घेतला आणि सरतेशेवटी कठोर प्रहार खाऊन कृपांच्या रथात विश्रांती घेतली. तेव्हा धृष्टकेतू, अभिमन्यू, उपपांडव आणि केकयांनी धृतराष्ट्राच्या पुत्रांवर युद्ध पुकारले. दोन्ही बाजूंच्या वीरांमध्ये झालेल्या युद्धात दुष्कर्ण नावाचा योद्धा मरण पावला. काही वेळाने सूर्यास्त झाला. दोन्ही सेना शांत झाल्या. युद्ध थांबवून दुर्योधन आपल्या शिबिरामध्ये परत गेला. धर्मराजाने भीम आणि धृष्टद्युम्नाला आनंदाने मिठी मारली आणि तोही आपल्या शिबिरामध्ये परत गेला. थोडी विश्रांती घेतल्यानंतर दुर्योधनाने भीष्मांना म्हटले, पितामह, आपण कितीही अभेद्य व्यूह रचले तरी पांडव त्यांना भंग करून उग्ररूप धारण करत आहेत. भीमाने आज आपल्या सेनांच्या मध्यभागी शिरून मला अत्यंत पीडा दिली. त्याचा भयंकर आकार पाहून मी मूर्छित झालो. माझे मन अस्वस्थ होत आहे. तुमच्या कृपेने पांडवांना मारून विजय मिळवावा अशी माझी आशा आहे, असे तो म्हणाला. त्यावर भीष्म म्हणाले, तुला विजय मिळावा यासाठी मी निरंतर प्रयत्न करत आहे. मी माझ्या शक्तीचा किंचितही बचाव करून ठेवत नाही. पांडवांच्या बाजूने लढणारे शूरवीर, महारथी आणि अस्त्रवेत्ते आहेत. सर्वस्वाची बाजी लावून लढणाऱ्या त्या वीरांना सहजासहजी जिंकणे शक्य नाही. मी माझ्या प्राणांची पर्वा न करता तुझ्यासाठी युद्ध करत आहे. तुझ्यासाठी आवश्यकता पडल्यास मी तिन्ही लोकांना भस्म करण्यासही तयार आहे. तू तुझ्या मनात कोणताही खेद बाळगू नकोस. हे शब्द ऐकून दुर्योधन अत्यंत प्रसन्न झाला. भीष्मांनी थोडा विचार केला आणि दुर्योधनाला पुन्हा असे म्हटले, तुझ्यासाठी युद्ध करण्यास उत्साही असणाऱ्यांमध्ये माझ्या व्यतिरिक्त द्रोण, शल्य, कृतवर्मा, अश्वत्थामा, सोमदत्त, सैंधव, विंद आणि अनुविंद, बाहलिक, बृहद्बल, चित्रसेन, विविंशती इत्यादी महान वीर, अनेक हजार रथ योद्धे आणि हत्ती व घोडदळ सज्ज आहेत. हे सर्व जण देवांनाही जिंकण्यास समर्थ आहेत. परंतु तुझे हित चिंतून मला एक गोष्ट सांगितली पाहिजे. इंद्रासोबत सर्व देव चालून आले तरी ते पांडवांना जिंकू शकत नाहीत. त्यामुळे पांडव मला जिंकतील की मी त्यांना जिंकेन हे सांगणे मला शक्य नाही. हे शब्द बोलून भीष्मांनी दुर्योधनाच्या शरीरावर झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी विशल्यकरणी नावाचे औषध दिले. चांदोबा महाभारत 56वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.